मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आज 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. या निमित्तानं आज आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमात आलेले आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सतीश पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपण अलीकडे बघतो की मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? याविषयी आपण नक्कीच बोलायला पाहिजे, कारण गेल्या 10 वर्षामध्ये आत्महत्येचंच एकूण प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि यूथमध्ये किंवा युवामध्ये जर बघितलं तर हे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. आणि याची शोकांतिका अशी आहे की युवकांमध्ये मृत्यूचे बाकी कारणांमध्ये हा 3 नंबरचा महत्त्वाचा कारण होतो आणि हे आपण प्रिव्हेंट किंवा ॲव्हॉइड करता येण्यासारखं कारण आहे. त्यामुळे हा जो आजच्या दिवस आपण ऑब्झर्व करत असतो तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर, तुम्ही आत्महत्या हे 3 नंबरचं कारण म्हटलं, तर पहिले 2 कारण ॲक्सिडेंट आहे आणि बाकी सगळे आजार मिळून एक सोडलं तर 3ऱ्या नंबरचं हे महत्त्वाचं कारण ठरत आहे. बरं, युवकांमध्ये आत्महत्या करण्याचं कारण कोणते कोणते सांगता येतील सर? बघा, कारणं जर म्हणायची झाली तर काही भौगोलिक कारणं असू शकतील, काही त्या व्यक्तीशी रिलेटेड काही कारणं असू शकतात आणि जेव्हा हे सगळ्यांच्या पलीकडे असेल तर त्या व्यक्तीची स्वतःची मानसिक अवस्था, त्याला असलेलं डिप्रेशन म्हणा किंवा एन्झायटी म्हणा, अशी विविध कारणांवर ते डिपेंड असतं, ज्याचं आपण पर्सन टू पर्सन किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये ॲनालिसिस करणे गरजेचं आहे. बरं, पण जर आपण आजच्या डेटमध्ये आजच्या काळात जर बघितलं तर एक पियर प्रेशर म्हणा, मित्रांचा प्रभाव, घरातील काही वातावरण किंवा जी वाढत गेलेली ती कॉम्पिटिशन आणि फ्युचरमध्ये आपण सर्वाईव्ह होऊ की नाही याबद्दलची इन्सिक्युरिटी, हेही त्याच्यामध्ये काही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सर, आपण बघतो की युवकांमध्ये राग किंवा नैराश्य हे मोठ्या प्रमाणात येतं, तर याच्या मागची कारणं कोणती? याच्या मागची कारणं आपण शोधायचं म्हटलं तर एक स्वभाव हा पण एक पार्ट असू शकतो. आता स्वभाव हा कसा डेव्हलप होतो, हा त्याच्या आंतरिक मानसिकता, त्याचप्रमाणे त्याला मिळालेलं भौगोलिक वातावरण, जे की त्याचे आईवडील, आजी आजोबा असतील, मित्र असतील, शाळेचं वातावरण आहे किंवा एकूणच त्याच्या सभोवतालची परिस्थिती आहे, याच्यावरती त्याचे काही स्वभाव गुण ठरत असतात. आता राग येणे म्हणा किंवा राग करणे हा जरी इंट्रिन्सिक पार्ट असेल तरी दरवेळेस तो इंट्रिन्सिक किंवा आत्मिकच असेल असं नाही. कधीकधी राग करणे याची काही उदाहरणं असतात की जे त्यांना करावेसे वाटतात, जे त्यांना फॉलो करावेसे वाटतात आणि कधीकधी राग केला की आईवडील त्याला ॲप्रिशिएट करतात किंवा प्रोत्साहन देतात. ते म्हणतात की माझा मुलगा संतापी आहे, तो एक गोष्ट ठरवली तर करतोच किंवा केल्याशिवाय राहतच नाही. किंवा आईवडिलांनी डोळसपणे वागले तर कधीकधी आजी आजोबा, आपण कोणाला दोष देत नाही आहे, पण दीज आर द फॅक्टर्स की त्याच्यामुळे मग असे गुण किंवा ज्या गुणांना प्रोत्साहन दिलं नाही गेलं पाहिजे त्यांना आपल्या कळत नकळत प्रोत्साहन दिलं जातं आणि ते गुण त्या व्यक्तीमध्ये हळूहळू वाढत राहत असतात. तर अशा ज्या गोष्टी किंवा ज्या गुणांनाच पुढे आपल्याला स्वभावात इन्क्लूड करायचं नसेल तर त्यांच्यावरती वेळीच जर जवळच्या लोकांनी कंट्रोल ठेवला तर ते स्वभावाचा पार्ट आपण कंट्रोल करू शकतो. बरं सर, तुम्ही म्हणालात की रागाच्या भरात किंवा नैराश्यातून युवक हा आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहेत, आत्महत्येसारख्या चुकीचं पाऊल उचलत आहे, तर याला कसं थांबवता येतील? आता कसं थांबवता येईल हे म्हणण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचे किंवा एक जनरल काहीतरी जे लक्षणं आहेत ते जर ओळखता आले, कोणाला ओळखता आले, जर समजा त्याचे भाऊ बहिणींना म्हणा किंवा त्याच्या आईवडिलांना म्हणा किंवा फ्रेंड्सला किंवा टीचर्सला, अशा लोकांना जर आपण त्या गोष्टींबद्दल किंवा याचे जे प्राथमिक लक्षणं आहे यांच्याविषयी जर जागरूकता निर्माण केली तर त्या लोकांना आणि रागाच्या भरात म्हणा किंवा एकंदरीतच युवकांमध्ये जे याचं प्रमाण वाढतं आहे ते कुठल्या तरी प्रकारे आपल्याला कमी करता येईल. तर असे काय लक्षणं असतात किंवा असे काय गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये आत्महत्येचा धोका हा वाढतो किंवा रिस्क वाढलेली असते. त्यातलं एक फॅक्टर तुम्ही जे म्हटले किंवा ते आपण कॉमनली ऐकतो की रागाच्या भरात
पण फक्त रागच दरवेळेस जबाबदार असतो असं नाही आहे. तर दॅट इज ते इम्पल्सिव्ह बिहेवियर ज्याला आपण म्हणत असतो, की क्षणाचाही विचार न करता किंवा कुठल्याही त्या गोष्टीचा आलटून पालटून विचार न करता डोक्यात आलं त्याच प्रकारे करून टाकण्याचा जो काही एक स्वभाव म्हणा किंवा एक गुण त्याच्यात डेव्हलप होऊन जातो, त्याच्यावरती जर आपल्याला कंट्रोल करता आलं तर बऱ्याचशा गोष्टी आपण कंट्रोल होऊ शकतात. किंवा एखाद्या व्यक्तीला इम्पल्सिव्ह बिहेवियर असंच असेल तर त्याच्यासाठी सायकेट्रिस्टकडे काही मेडिसिन्स असतात की जे दॅट इज कॉल्ड ॲज इम्पल्सिव्ह बिहेवियर, तर ते कंट्रोल करता येतं. म्हणजे नॉट नेसेसरी आत्महत्येसाठीच म्हणा किंवा कोणालाही पटकन बोलून देणे किंवा कुठलाही इम्पल्सिव्हली डिसिजन घेऊन टाकणे, कुठेही इन्व्हेस्टमेंट करून टाकणे, तर ही जी इम्पल्सिव्हिटी आहे ती कमी करता येत असते. म्हणूनच जेव्हा एखाद्याने सुसायडल अटेम्प्ट्स केलेला असतो, म्हणजे त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसलेला असतो, अशा लोकांसाठी जेव्हा आम्हाला म्हणजे बोलवले जातं किंवा असे पेशंट जेव्हा आमच्याकडे आणले जातात तर त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी बघत असतो की त्याच्यामध्ये इम्पल्सिव्ह बिहेवियर आहे का किंवा त्याच्यामध्ये असे काय रिस्क फॅक्टर्स आहेत की जो पुन्हा या गोष्टी करू शकेल. तर त्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस आम्ही जेव्हा करतो, मग अंडरलाईन काही डिप्रेशन आहे का किंवा सभोवतालची काही परिस्थिती त्याला पुन्हा त्या मार्गावरती नेऊ शकेल अशी काही आहे का, तर या गोष्टींचं ॲनालिसिस करून गरज वाटली तर ट्रीटमेंट ही खूप महत्त्वाची आहे, ज्याला आपण डिनाय करू शकत नाही, तर त्या गोष्टी करणं गरजेचं असतं. कारण आपण त्यांच्याशी कितीही बोललो पण जर अंडरलाईन डिप्रेशनच असेल तर जोपर्यंत डिप्रेशनची प्रॉपर ट्रीटमेंट होणार नाही त्याला तुम्ही अशा वर्तणुकीतून बाहेर काढणं शक्य नाही किंवा कठीण होऊन जातं. सर, तुम्ही म्हणालात की घरातील वातावरण आणि फ्रेंड सर्कल हे सुद्धा काही प्रमाणात आत्महत्येसाठी कारणीभूत असतात, तर घरच्यांनी यासाठी काय करायला पाहिजे? बरोबर आहे. घर ज्याला आपण म्हणतो, घर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मोकळा संवाद आहे, तो एका व्यक्तीला जे काय वाटत असेल तो दुसऱ्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने संवाद साधू शकतो किंवा त्या आपल्या भावना तिथं मोकळ्या करू शकतो किंवा त्याच्यासाठी सोल्युशन मागू शकत असतो. तर इतकं जर पॉझिटिव्ह वातावरण जर घरामध्ये असेल तर त्या व्यक्ती किंवा तर ती मुलं आईवडिलांशी म्हणा किंवा त्यांच्या फ्रेंड्सशी बोलू शकतात. तर असं वातावरण कधी असेल तर हे आईवडिलांपासून किंवा आजी आजोबांपासून किंवा भाऊ बहिणींमध्ये जर तितकं मोकळा संवाद असेल की मला जे वाटलं ते मी सांगितलं असं असेल किंवा मुलांसाठी आईवडिलांना वेळ असेल तर तेव्हा मुलं पण त्यांचे जे काही समस्या आहेत त्या सांगू शकतील. नाही तर आता जर आम्ही बघतो की बऱ्याच मुलांना म्हणतो की अरे ह्या गोष्टी मग तू आईवडिलांना का नाही बोललास, तर ते सरळ म्हणतात की आधी त्यांना वेळ तर पाहिजे. ते त्यांच्याच व्यापात म्हणा किंवा त्यांच्या अनेक आहे, आपण काही असे दोष म्हणून नाही, पण कोणाला कामाचं लोड असतो, कधी कधी जबाबदारींचा असतो किंवा काही वेळेस काही व्यसनी वातावरण असतं घरामध्ये, तर त्याच्यामुळे हे मुलं बोलू शकत नाही. म्हणजे जरी त्यांना बोलण्याची इच्छा असली, सांगण्याचं कळत असलं तरी घरातलं वातावरणच असं असतं की आईवडिलांना वेळ नसतो, तर त्यामुळे तो मोकळा संवाद हा खूप गरजेचा आहे. त्यामुळे माझी तर सगळ्यांना आईवडिलांना एक विनंती राहील की तुम्ही तुमच्या याच्यातला काही वेळ हा मुलांजवळ बसा, तर खरं तुम्ही त्यांच्याशी काय फार बोलू नका, त्यांच्यासोबत बसा, ते काय करताय ते बघा, त्यांचं निरीक्षण करा. निरीक्षण करणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपला मुलगा किंवा मुलगी केव्हा उठतायत, केव्हा झोपता आहेत, दिवसभर काय करता आहेत, ते कुठे जाता आहेत, या गोष्टींसाठी घर किंवा आईवडील म्हणा किंवा जो पण केअरटेकर असेल त्याची ही गरजेची आहे. आईवडिलांनी आपल्या मुलांशी मोकळेपणाने बोललं पाहिजे. तो समजा 15 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल, तर तुमच्या अपेक्षा त्याच्यावरती डायरेक्ट लादण्यापेक्षा त्याचं जीवनाकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे, त्याचं भविष्याकडे काय स्वप्न आहे, या सगळ्या गोष्टी आधी तुम्ही त्याच्याकडून समजून तर घ्या. म्हणजे तू अमुकच हो, तू हेच हो किंवा तू हेच शिक्षण घे, हीच ब्रँच घे असं नाही, त्याचं काय स्वप्न आहे त्याचे तर आधी. आणि 20, 22, 25 वर्षाचे मुलं आता त्यांच्या जीवनाचा निर्णय घ्यायला ॲटलिस्ट ते सक्षम म्हणा किंवा नाही म्हणा, पण ॲटलिस्ट ते सुचवू शकतात की, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होणं किंवा विचार जिथं होईल त्याला प्रॉपर घर आहे असं आपण म्हणू शकतो किंवा ह्या गोष्टी एक घराचे मेंबर म्हणून सगळ्यांनी पाळल्या पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सर. सर, आपल्या घरातील किंवा मित्रमैत्रिणींमध्ये आत्महत्याचा विचार एखाद्याच्या मनात येत आहे, बरोबर, तर ते कसं ओळखावं? मग कसं ओळखावं याला काही चेकलिस्ट दिलेली आहे की त्याचं वर्तणुकीत काही बदल झाला आहे का, त्याचं झोपेचं पॅटर्न काही बदललं आहे का, किंवा बघा आत्महत्येचा विचार जेव्हा एखाद्या माणसाच्या मनात असतो तर ही काही साधी गोष्ट नाही आहे, ते एक मोठ्या ॲटम बॉम्बसारखी गोष्ट आहे. नुसतं साधं खोटं जरी बोलायचं म्हटलं किंवा एखादी गोष्ट कोणी खोटं जरी बोलली तरी ते त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला कळत असतं. नाही म्हटलं तरी 70-80% लोकांच्या किंवा मुलांच्या चेहऱ्यांवर या गोष्टी दिसतात. पण ह्या दिसण्यासाठी किंवा बघण्यासाठी ॲडिक्वेट वेळ जर त्या फॅमिली मेंबर्सने दिला तर त्या गोष्टी शक्य आहे.
तर अशा कुठल्या गोष्टी असतील की ज्याच्यामुळे आईवडिलांच्या किंवा मित्रांच्या लक्षात येऊ शकतील? तर एक जे मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या चालण्या बोलण्यातला जो फरक, की आधी जितका चिअरफुलनेस होता किंवा आधी त्याचा जितका इंटरॅक्टिव्ह स्वभाव होता, आता तितकाच आहे का तो एकांत होत गेलेला आहे, हे बघणं गरजेचं आहे. आधी जसं त्याला नुसता आवाज दिला, शिट्टी दिली की तो लगेच मित्रांमध्ये यायचा किंवा आईवडिलांनी हाक मारली की लगेच उड्या मारत यायचा, आता येतो आहे का ते बघणं गरजेचं आहे. त्याचं जेवण खाणं पिणं काही चेंज झालेलं आहे का, त्याच्या सवयी काही बदलल्या आहेत का, हे बघायला पाहिजे. तो जेव्हा थोडा तुम्ही त्याच्याशी संवाद जास्त जर वेळ साधला तर त्याचे बोलण्याचे कंटेंट्स काय आहेत, म्हणजे ते पॉझिटिव्ह कंटेंट्स आहेत का त्याचा आता दृष्टिकोन निगेटिव्ह होत चाललेला आहे, हे बघणं किंवा या गोष्टी बघण्यासाठी आपण त्याच्याशी जास्त वेळ संवाद साधला पाहिजे, जेणेकरून अशा काही गोष्टी असतील, निगेटिव्ह ॲटिट्यूड त्याच्यामध्ये असेल तर त्या गोष्टी आपल्याला कॅच करता येतील. कधीकधी डायरेक्ट सुसाईड हा विषय नसतो, ज्याला आम्ही पॅसिव्ह आयडियाज म्हणतो, की ठीक आहे सुसाईड किंवा आत्महत्या नाही करायची असा विचार असतो, पण त्यापेक्षा हे जगच संपलं तर काय, किंवा समजा मला काही मोठा आजार होऊन गेला आणि त्याच्यानेच किंवा म्हणजे याच्यामध्ये काय आहे की दे हॅव द टेंडन्सी टू एंड द लाईफ, म्हणजे जगण्याची इच्छा नाही आहे पण स्वतःहून मरण्याची पण नाही आहे. तर असे काही पॅसिव्ह थॉट्स त्याच्या मनात येत आहेत का, हे पण बघणं गरजेचं आहे अशा याच्यातून. किंवा अगदी याच्या पुढची स्टेज म्हणजे आत्महत्या करण्यासाठी काही वस्तू वगैरे आणून ठेवलेल्या आहेत का, म्हणजे गळफास घेण्यासाठी काही वस्तू आणल्या आहेत का, किंवा जे काही असेल तर अशा गोष्टींवर पण आईवडिलांनी आईवडील म्हणा किंवा जे पण कोणी क्लोज मेंबर्स आहेत त्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अशा याच्यातून आपण त्यांना काही प्रायमरी स्टेजला ओळखू शकत असतो. बोलते व्हा, बोलत राहा, हे खूप महत्त्वाचं आहे. लोकांना बोलते करा, ते पण महत्त्वाचं आहे, ज्याच्यातून आपल्याला या गोष्टींची माहिती मिळू शकत असते. त्यामुळे सगळे टीचर्स असो, सगळीकडे आता म्हणजे मागच्या वर्षाचं किंवा रिसेंटली जागतिक मानसिक आरोग्याचं जे आमचं ब्रीदवाक्य आहे किंवा ज्या थीम्स आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा हेच सांगितलं जात असतं की मोकळे व्हा, बोलते व्हा, संवाद साधा, जेणेकरून लोकांना समजून घेता येईल. नक्की सर. सर, आत्महत्या करण्याचं कारण युवकांमध्ये आणि ज्येष्ठांमध्ये वेगवेगळी आहेत का? हो, ऑफकोर्स वेगवेगळे असतात. त्यांच्या आत्महत्या करण्याच्या पद्धती पण वेगळ्या असतात. युवकांमध्ये जर बघितलं तर बऱ्याचशा आत्महत्या ह्या फर्स्ट अटेम्प्टमध्येच सक्सेसफुल किंवा कंप्लीट असतात. त्याच्या अपोजिट जर ज्येष्ठांमध्ये बघितलं तर त्यांचे अटेम्प्ट जे आहेत तर वयामानाने म्हणा किंवा त्यांना आलेली मॅच्युरिटीमध्ये म्हणा तर ही सेकंड थर्ड अटेम्प्टमध्ये एखाद्या वेळेस ते करतील किंवा त्यांचा जो प्रयत्न असतो हा थोडासा कमी सिव्हिरिटीचा असतो. ऑन द कॉन्ट्ररी यूथमधला जो आत्महत्येचा प्रयत्न असतो हा जास्त घातक आणि डेंजरस असतो, जसं की गळफास घेणे किंवा रेल्वेसमोर उडी करणे. एवढी हिंमत करायला ज्येष्ठांमध्ये प्रमाण कमी असतं. युवकांना फार मोठ्या कारणाची गरज पडत नाही. ज्येष्ठ लोकांना खरंच काहीतरी सिरियस आयदर रिझन असेल किंवा तितक्या काहीतरी त्यांना प्रॉब्लेम्स असतील तर ते आत्महत्येचा मार्ग जातात, किंवा खरंचच त्यांच्यामध्ये डिप्रेशन असेल तर त्यावेळेस ते जातात. तर असे हे सिम्पटम्समध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो. सर, एक शेवटचा प्रश्न, एखादा युवक जर आत्महत्या करत असतील तर घरच्यांनी समजावल्यानंतर तरी सुद्धा तो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर याला उपचार कोणते? बघा, हे आपण जे सगळे अवेअरनेस करत असतो किंवा आपण बोलून समजावून करत असतो हे प्रयत्न असतात, पण जेव्हा कोणाच्याही लक्षात आलेलं आहे की याचं सुसाईडसाठीचा विचार हा पक्का झालेलाच आहे किंवा एखाद्याने तसा प्रयत्न करून झालेला आहे, तर त्यावेळेस ट्रीटमेंट किंवा सायकियाट्रिस्टकडे प्रॉपर ट्रीटमेंट घेणे हाच फायदेशीर प्रकार असू शकतो. कारण की एकदा अटेम्प्ट केल्यानंतर किंवा एकदा सुसायडल आयडियाज एक्सप्रेस केल्यानंतर तो पुन्हा कधी करेल या दरम्यानचा वेळ वाया घालवणं योग्य नाही. म्हणजे परदेशात किंवा अशा ठिकाणी जसं आपल्याकडे हार्ट अटॅक आल्यानंतर जशी ॲम्ब्युलन्ससारखी सोय आहे किंवा तितका इमिजिएटली तसे सुसायडल थॉट्स येणे किंवा सुसायडल अटेम्प्ट्स करणे हा तितकाच सिरियसली घेतला जात असतो. कारण जितका धोका हार्ट अटॅक किंवा यांच्यामध्ये आहे तितकाच धोका या विचारांमध्ये सुद्धा आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचे विचार स्ट्रॉंग असतात किंवा हे, तर त्यावेळेस आमचं सायकियाट्रिस्ट असं म्हणतात की त्यावेळेस त्यांना इमिजिएट ॲडमिट करून म्हणा किंवा इमिजिएट काहीतरी सिडेटिव्ह ड्रग्स देऊन म्हणा किंवा त्याच्या पुढचाही पर्याय म्हणजे ECT किंवा शॉक ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, ही इट इज मोस्ट इंडिकेटेड ट्रीटमेंट आहे.
कारण त्याचं आत्महत्या करण्यामागचं कारण काय आहे हे आपण नंतर शोधू. आधी त्याला आत्महत्येपासून परावृत्त करणे गरजेचं आहे. जर आपण आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीजवळ फक्त कारणच शोधत बसलो किंवा त्याला कारणांपासून परावृत्तच करत बसलो तर ते होणार नाही. त्यावेळेस आधी त्याला त्या प्रयत्नापासून किंवा त्या विचारांपासून परावृत्त करायचं आहे. आणि याच्यासाठी ECT ही बेस्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, जी की अजूनही खूप लोकांना अंगवळणी पडलेली नाही आहे. पण सायन्स असं म्हणतं की जेव्हा असे विचार स्ट्रॉंग असतील तर त्यावेळेस ही ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरं सर, आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, तर एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही युवकांना काय आवाहन कराल? आम्ही युवकांना सांगणार की बाबा, जिंदगी ही खूप अनमोल चीज आहे. ही अशी आत्महत्या करून किडेमुंग्यासारखे वाया घालवणं योग्य नाही आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही सॉल्व करू शकतात. एक रस्ता नसेल पटत, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकत असतात. पण जीवन जगायचं असतं. जीवन संपवण्यासाठी दिलेलं नाही आहे. देवाने इथे आपल्याला जगण्यासाठी पाठवलेलं आहे. तुम्हाला एका ठिकाणी एका मार्गावरती नाही, तू इंजिनिअरिंगने नसेल जमत तर फार्मसी करा, फार्मसी नसेल जमत तर बिझनेस करा. पण रस्ता नाही आहे म्हणून गाडीच चालवायची नाही किंवा गाडीच रस्त्यावरून ढकलून द्यायची हा काय मार्ग नाही आहे. त्यामुळे मी युवकांना हे आवाहन करेल की जीवन हे खूप किमती गोष्ट आहे आणि तुम्ही जीवनाला खरंच तेवढी किंमत द्या. म्हणजे नॉट नेसेसरी आत्महत्या ही तर डायरेक्ट स्वतःवरती केलेला अटॅक आहे. पण जे व्यसन आहे, जे वाईट मार्गांमध्ये जे इन्व्हॉल्व करत आहेत, हे सुद्धा इनडायरेक्ट सुसाईड्सच आहेत. म्हणजे आत्महत्येमध्ये माणूस एका दिवसात लाईफ संपवतो. पण व्यसन करणं किंवा काहीतरी वाईट गोष्टींना फॉलो करणं हे सुद्धा त्यांच्या जीवनाचा ऱ्हास करणं किंवा जीवनापासून जो आनंद मिळणारा आहे त्याच्यापासून दूर जाणे हे सुद्धा इनडायरेक्ट प्रकाराचं आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही जीवनाकडे एक किमती गोष्ट म्हणून बघणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या शरीराकडे एक मौलिक वस्तू म्हणून बघणार नाही, तोपर्यंत आत्महत्येचेच विचार काय, पण व्यसनापासून आणि अनेक गोष्टींपासून आपण किंवा ती व्यक्ती दूर जाऊ शकणार नाही. तर मला हेच आवाहन करायचं आहे की जीवन जगण्यासाठी आलेले आहेत, आनंदाने जीवन जगा, ते संपवण्यासाठी आलेले नाही आहे. आणि असं कोणी जागा तुम्हाला दिसत असेल तर अशा मित्रांना, त्यांच्या पॅरेंट्सना लगेचच इन्फॉर्म करा. एक मित्र गमावून बसू नका. नक्कीच सर, तुम्ही आज येथे आलात आणि आकाशवाणीला वेळ दिला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व युवक युवतीच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद.